भारतीय सैन्यात NCC उमेदवारांसाठी मोठी संधी इथं निघालेली आहे. मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. ते भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे. भारतीय सैन्यामध्ये NCC उमेदवारांसाठी ही सर्वात ही मोठी भरती इथं निघालेली आहे. तर मित्रांनो, या भरतीसाठी महिला आणि पुरुष म्हणजे दोघेही जण या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर याबद्दल आपण इथे सविस्तर माहिती पाहणार आहोत. एकूण किती जागा असणार आहे, तो वयोमर्यादा काय असणार आहे, पगार किती असणार आहे, भरतीचं ठिकाण काय आहे आणि अर्ज करण्यासाठी किती फीस वगैरे लागणार आहे, ती सर्व माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, भारतीय सैन्यात NCC उमेदवारांसाठी मोठी संधी इथं निघालेली आहे. तर इतक्या जागांसाठी भरती सुरू आहे. तर भरती कुठे आहे आणि कसा अर्ज कराल हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पहा, भारतीय आर्मी NCC रिक्वायरमेंट 2025. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कागदपत्रे काय काय लागणार आहे, ती सर्व माहिती आपण इथे समोर घेतलेली आहे. तर पहा, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि रिक्त जागा संदर्भातील तपशील जाणून घ्यायचा आहे. पहा, यांनी देखील इथं सांगितलेलं आहे की जे कोणीही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत तर त्या उमेदवारांनी अगोदर शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती असणार आहे आणि रिक्त जागा एकूण किती आहेत, ती सर्व माहिती इथं पाहायची आहे. तर इंडियन आर्मीमध्ये तुमच्यासाठी ही मोठी संधी इथं चालून आलेली आहे. ज्यांना कोणाला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देतो, तेथून तुम्ही या भरतीसाठी डायरेक्ट अर्ज करू शकता. तर पहा, इंडियन आर्मी NCC रिक्वायरमेंट 2025. तर भारतीय सैन्य दलात NCCच्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. पहा, NCCच्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया इथं असणार आहे. तर NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2025 अंतर्गत ही भरती इथं राबवली जात आहे. तर यासाठी अर्ज प्रक्रिया भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही करायची आहे. पहा, इथं तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे. मी तुम्हाला इथं वेबसाईट हायलाईट करून देतो. तर मित्रांनो, तुम्ही आता स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. तर ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ही आपल्या गुगल क्रोम ब्राउझरवरती जाऊन तुम्ही ही वेबसाईट टाकून तुम्ही तेथून हा अर्ज करायचा आहे. तर पहा, पात्र उमेदवार या भरतीसाठी 15 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. पहा, भरतीसाठी जी तारीख आहे ती 15 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे. 15 मार्चपर्यंत पात्र उमेदवार जे कोणी या भरतीसाठी इच्छुक उमेदवार आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर पहा, पदांचे नाव काय आहे आणि त्याबद्दलची माहिती. तर आपण ज्या पदासाठी भरती करत आहोत त्या पदाचं नाव काय आहे आणि त्याबद्दलची माहिती आपण इथं पाहूया. तर पहा, भारतीय सैन्याची ही भरती NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2025-58 कोर्स अंतर्गत अविवाहित महिला आणि पुरुष NCC उमेदवारांसाठी ही भरती इथं असणार आहे. पहा, तर अविवाहित महिला आणि पुरुष हे दोन्ही या भरतीसाठी इथं अर्ज करू शकतात. तर NCC पात्र असलेल्या उमेदवार या भरतीसाठी इथं म्हणजे ज्या कोणाची NCC झालेली आहे ते उमेदवार या भरतीसाठी इथं पात्र असणार आहेत. तर उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यावरून NCC महिला आणि पुरुषांसाठी एकूण किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती तुम्ही इथं खाली पाहू शकता. तर पहा, एकूण किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती इथं दिलेली आहे. तर रिक्त जागा आहेत एकूण 76 जागा रिक्त आहेत. तर NCC स्पेशल एंट्री पुरुष तर 70 पदे NCC स्पेशल ह्या पुरुषांसाठी असणार आहेत आणि महिलांसाठी एकूण 6 पदे इथं असणार आहेत. अशी टोटल मिळून इथं 76 पदांची ही भरती इथं असणार आहे. तर या पदासाठी पात्रता काय लागणार आहे, तर शैक्षणिक पात्रता आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून किमान 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक असणार आहे. पहा, तर जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे तर तो उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून म्हणजेच तुमचं MA, BA, BCom, BCA, BA कोणत्याही शाखेतून जरी तुमची इथं पदवी तुमची पूर्ण झाली असेल तर तुम्ही या भरतीसाठी इथं पात्र असणार आहोत. अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांच्या मागील वर्षांच्या निकालात किमान 50% गुण असणं इथं आवश्यक असणार आहे. पहा, अतिशय आनंदाची बातमी असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात
ते यांनी लगेच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. तर पहा, याशिवाय उमेदवारांनी किमान 2 वर्ष NCC मध्ये सेवा दिलेली असावी. पहा, तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केलेली असावी आणि 2 वर्ष किमान 2 वर्ष NCC मध्ये सेवा दिलेली असावी. तर याशिवाय उमेदवाराकडे NCCचं प्रमाणपत्र असणे देखील इथं आवश्यक असणार आहे. पहा, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण असणं, NCCला किमान 2 वर्ष सेवा दिलेली असणं आणि NCCचं प्रमाणपत्र असतात. तर या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. काय काय लक्षात घ्या. पदवी असणं आवश्यक आहे कोणत्याही शाखेतून. नंतर 2 वर्ष NCC मध्ये सेवा दिलेली असावी, 2 वर्ष, आणि NCCचं तुमच्याकडे सर्टिफिकेट जे काय आहे ते असणं तुमच्याकडे तर गरजेचं असणार आहे. तर या भरतीसाठी वयोमर्यादा काय असणार आहे? तर पहा, 1 जुलै 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचं वय 19 ते 25 वर्ष दरम्यान असावे. पहा, उमेदवाराचं जे वय असणार आहे ते 19 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत जे कोणी या मधले उमेदवार आहे, या दरम्यान उमेदवार आहेत, 19 पासून 25 पर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत. त्यांनी लगेच या भरतीसाठी अर्ज इथं करायचा आहे. तर अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा फीस. तर पहा, अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे आणि एकूण परीक्षा फीस म्हणजेच एकूण किती रुपये या परीक्षेसाठी फीस असणार आहे. तर पहा, अर्ज प्रक्रिया मोफत आहे. उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पहा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे की आपण जे कोणी ह्या भरतीसाठी अर्ज करत आहे तर त्यांच्यासाठी इथं परीक्षा फीस जी आहे ती फ्री राहणार आहे. म्हणजेच एकही रुपया तुम्हाला इथे भरायची गरज नाही. तुम्हाला इथे मोफत अर्ज करायला संधी इथं उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजेच एकही रुपया तुम्हाला या परीक्षेसाठी, या भरतीसाठी तुम्हाला इथं फीस लागणार नाही. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. म्हणजेच अर्ज तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार आहोत तर ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही या भरतीसाठी अर्ज इथं करू शकणार आहेत. एवढी गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवायची आहे. तर पहा, नोकरीचं ठिकाण काय असणार आहे? आपल्याला भरती झाल्यानंतर नोकरीचं ठिकाण कोणतं मिळणार आहे? तर संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी नियुक्ती केली जाईल. म्हणजेच भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाणार आहे. म्हणजेच भारतामध्ये विविध ठिकाणी तुमची नियुक्ती इथं होणार आहे. पुढचा मुद्दा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख. तर पहा, सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की भरतीची तारीख निघलेली आहे, परंतु अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय असणार आहे? तर इथं अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे. तर 15 मार्च 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. पहा, 15 मार्चपर्यंत तुम्ही दुपारी 3 वाजायच्या अगोदर या भरतीसाठी अर्ज इथं करायचा आहे. 15 मार्च इथं शेवटची तारीख इथं अर्जासाठी असणार आहे. तर असा करा अर्ज. तर पहा, या भरतीसाठी अर्ज कसा करायचा हे आपण इथे सविस्तर पाहणार आहोत. तर पहा, पहिली स्टेप, उमेदवारांनी प्रथम भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. पहा, तर ही वेबसाईट आहे www.joinindianarmy.nic.in. तर ह्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही इथं जायचं आहे. दुसरी स्टेप आहे, या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ऑफिसर एंट्री ॲप्लिकेशनवर लॉग इन करायचं आहे. पहा, ही वेबसाईट तुम्ही उघडल्यानंतर तुम्हाला ऑफिसर एंट्री या ॲप्लिकेशनवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला नोंदणीवर क्लिक करायचं आहे. पहा, नोंदणीवर ह्या लिंकवर तुम्ही जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. तिसरी स्टेप आहे ऑनलाईन अर्ज. ह्या लिंकवर तुम्ही जायचं आहे. पहा, तुम्ही नोंदणीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज ह्या लिंकवर जायचं आहे आणि फॉर्ममध्ये विनंती केलेली माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. पहा, नंतर तुम्हाला फॉर्ममध्ये जे कोणती माहिती मागितलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक तिथं भरून घ्यायची आहे. चौथी स्टेप आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. पहा, जे कोणते डॉक्युमेंट, जे कोणते कागदपत्र तिथं मागितलेले आहेत ते तुम्ही सर्व सविस्तर आणि काळजीपूर्वक तिथं तुम्ही अपलोड करायचे आहेत आणि सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्ही त्या फॉर्मची अंतिम प्रिंटआउट घ्यायची आहे. पहा, सर्व फॉर्म तुमचा व्यवस्थित फिलअप करून झाल्यानंतर तुम्ही त्या फॉर्मची व्यवस्थित एक प्रिंटआउट घ्यायची आहे. तर पहा, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज करायचा आहे
तर त्यासाठी अधिकृत वेबसाईट, अधिकृत जी लिंक आहे ती इथं खाली दिलेली आहे. तर पहा, ही ती लिंक आहे. तर या लिंकवरती जाऊन तुम्ही तो अर्ज करायचा आहे. joinindianarmy.nic.in. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो अर्ज इथं करायचा आहे. तर ही इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाईट आहे.